नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या संततधार पावसाने धरण साठ्यात मोठी वाढ झाली। त्यामुळे या धरणामधून पहाटे 5 पासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। गोदावरी आणि दारणा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना तसंच तालुका स्तरावर सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सायखेडा गावात गोदावरीच्या पुराचं पाणी शिरलंय। चांदोरी आणि सायखेडा गावांचा संपर्क तुटलाय। पिंपळ गावात काही ठिकाणी पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालंय। नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं अशा सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत। गेल्या 3 दिवसांपासून नाशिकसह संपूर्ण जिल्ह्यात जो आहे तो मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील जवळपास 7 ते 8 धरणं ही भरलेली आहेत। त्यामुळे धरणामधून जे मोठ्या जे आहे ते सध्या मोठ्या प्रमाणात विसर्ग जे आहे ते नदीमध्ये करण्यात येत आहे। आता आपण आहोत नाशिकच्या गोदावरी नदी परिसरात। आपण बघू शकतो की गंगापूर धरणातून जवळपास 15,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने दारणा धरणातून जवळपास 21,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्यामुळे या दोन्ही नदीकाठच्या गावातील या दोन्ही नदीकाठच्या जे गाव आहेत या गावातील लोकांना सतर्क राहण्याचे आदेश जे आहेत ते प्रशासनाकडून मिळालेले आहेत। एकूणच कालपासून 24 तासात नाशिक जिल्ह्यामध्ये 610 मिलीमीटर पावसाची जी आहे ते नोंद करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने आत्तापर्यंत 60% पाऊस हे जे आहे ते हे सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये जे आहे ते पडलेला आहे। एकूणच आणखीन 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता जो आहे तो नाशिक प्रशासनाकडून मिळालेला आहे। त्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यामधील काही पिंपळगाव असेल, दिंडोरी असेल किंवा अन्य गावं असतील, या गावांमध्ये पाणी जे आहे ते घुसलेलं आहे। त्यामुळे एकूणच नाशिक जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत आता बिकट जी आहे ती झालेली आहे। आणखीन काही तास हा पाऊस अशाच पद्धतीने जर चालू राहिला तर पुराचा मोठा फटका जो आहे तो नाशिक जिल्ह्याला बसण्याची शक्यता देखील आपल्याला नाकारता येत नाही। काय सांगाल, खूप दिवसांनी जे आहे ते आता नदीला पाणी आलेलं आहे। 2010 नंतर हा पूर आलेला आहे। म्हणजे 2010ला महापूर आला होता आणि पात्र एवढं कोरडं होतं की लोक क्रिकेट खेळायचे याच्यामध्ये पोरं। त्यानंतर आता दर्शनात जाऊन टाकले पावसाने पण नाशिककरांना। पाण्याची हाल जे आहे म्हणजे एक टाइम पाणी आता माझ्या तरी मते बंदच होऊन जाईल आमच्यासाठी। हे सगळं पाणी जे आहे ते नांदूर मध्यमेश्वरला जातो। नांदूर मध्यमेश्वरमधून जवळपास 70,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग जो आहे ते या गोदापात्रात करण्यात आलेला आहे। त्यामुळे हे सगळं पाणी जे आहे ते जायकवाडीला जाणार आहे। नाशिकमधले नागरिकांना देखील ह्याचा फायदा जे आहे ते सध्या तरी जे आहे होत आहे। त्याच पद्धतीने औरंगाबाद, मराठवाड्याला देखील मोठा दिलासा या पावसामुळे जो आहे तो मिळणार आहे। किरण गोटर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।